मी उद्याच्याला मुंबईला आहे. सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन. सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन. मला राज्याचं विचारा, तुम्ही मला योजनांचं विचारा, तुम्ही मला विकासाचं विचारा. तुम्हाला ना ब्रेकिंग न्यूज करताय, असल्या न्यूज लागतात आणि मला त्याच्यात अजिबात रस राहिला नाही. तुम्ही जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एका तरी विरोधकावर टीका केली का मला सांगा? काय त्यांना महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली. साधारण हे नियोजन कसं आहे पैशाचं? काही टप्पे त्याच्यावरती तुम्ही आखलेत का? टप्पे नाही. जुलै महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचे फॉर्म त्या सगळ्या नियमात बसले त्यांना तो लाभ सुरू झालेला आहे. आता हे जसे उरकतील तसे मग ऑगस्टचे, कारण काही छाननी करायला पण वेळ लागतो ना, त्याच्यात आधार कार्डशी ते लिंकअप करावं लागतं. एक मध्ये थोडंसं आम्ही लवकर जरा घाई करायचा प्रयत्न केला तर एका भगिनीनं तिचं अकाउंट न देता एका पुरुषाचं अकाउंट दिलं, त्याच्यावर तिचे पैसे त्या पुरुषाच्या अकाउंटला गेले. तसंही होता कामा नये. नवी योजना आहे, एवढ्या मोठ्या योजनेमध्ये एखादी त्रुटी राहू शकते, परंतु लक्षात आलं की लगेच दुरुस्त करायची मानसिकता आमची आहे. हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या मार्फत माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, आमच्या महिलांना सांगू इच्छितो. लाडकी बहीण योजना काढली, अनेक बहिणीला तुम्ही या योजनेमार्फत पैसे दिले. उद्या रक्षाबंधन आहे, सुप्रिया सुळे नाशिकला आहे, तुम्ही उद्या रक्षाबंधन जाणार? मी उद्याच्याला मुंबईला आहे. सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन. मी मुंबईला आहे, माझे मुंबईत कार्यक्रम, माझ्या सकाळपासून मीटिंग आहे. त्याच्यावर मुंबईत जेवढ्या बहिणी माझ्या उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन. मुलींना मोफत शिक्षण भेटलं, पण अनेक ठिकाणी काही ठिकाणी असे सुद्धा प्रकार समोर येत आहेत की विद्यार्थ्यांकडनं ऍडमिशनसाठी सध्या पैसे मागितले जात आहेत. त्यासाठी कुठल्या हेल्पलाईन नंबर? एक त्याच्याकरता हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक नंबर दिलेला आहे आणि सगळ्या संस्था चालकांना सांगितलेलं आहे, तुम्ही ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांना फी मागायची नाही. ती फी मागं 50% आम्ही भरत होतो, आता 100% कॉलेजची भरणार असं सांगितलंय. जर तुम्ही ती फी मागितली, आमच्या निदर्शनास आलं की ती आमची लाभार्थी म्हणून बसती, परंतु ते कॉलेजची मॅनेजमेंट ऐकत नाही, तर मग मॅनेजमेंटला कशा पद्धतीनं समजावून सांगायचं हे काम सरकार करू शकतं.